हे सगळ्यात घेतल्या पोरात. मग आम्ही दोघं परेशान झालो. प्रार्थना काही सोडली नाही आम्ही पहिल्या दिवसापासून. आमचे मामा आले होते. मग म्हणजे बेटा पोरीचं जरा आवड वाटायला लागले, तू गावकर इथं शहरात काय करायचं. मग माझ्या एक मित्राला सांगितलं मला गाडी दिला. एक महिना त्यावेळेला आपल्याकडे गाडी नव्हती आपण. मग त्याने गाडी दिली. मी ते गाडी घेऊन गावी आलो. वरून जोरदार पाऊस. कमानाला मग चांगलं घर आहे, सरांना माहिती आहे आणि बाकीच्या तुम्हाला माहिती आहे. घरी गेलो. आम्ही घरात गेल्यावर भाऊने मदत केली. एवढं पाणी म्हणजे सासऱ्याने तुझ्या रंगाभाऊने तिथे सगळे साफसफाई करून दिले. घराचे कोणीच नव्हतं तिथं. गेलो आणि आम्ही जोपर्यंत राहिलो तोपर्यंत प्रत्येक दिवशी एक एक पास्टरांची प्रार्थना सभा तिथे घेतली. दर दिवस जेवण करायचं, त्या सर्व लोकांना जीव घालायचं, प्रार्थना करायचं. सरांचा एका माझ्या मित्राने सांगितलं, ते कुटुंबात होते, त्यांनी सांगितलं आणि मग सरांची भेट झाली. सर्वांनी प्रयत्न केला. सरांच्या हातामध्ये देवाने दिलेले एक वरदान म्हणजे आपल्या अशा सगळ्या समस्यांमधून निवारण करण्याची मोठी ताकद त्यांना दिली. सर आले, सर्वांनी प्रयत्न केला, सर्वांच्या प्रार्थनेला यश आलं. सरांनी काय केलं, तिच्या आईला पहिलं पकडलं. हिला धरल्यावर तिच्या सगळ्या म्हणजे हिचे प्रॉब्लेम मिटत गेले. ही जेवत नव्हती, पाणी पित नव्हती. पाणी पिलं तरी उलटी, जेवण केलं तरी उलटी. मुदतीचे 3 दिवस राहिले ती शेवटची. माझ्या मुलीने मला सांगितलं, बाबा माझे फोटो काढा. मला वाटलं, मला कळालं आनंदाने तिचे फोटो काढले. सरांनी प्रार्थना केली. त्याच वेळेस बिर्याणी खाल्लं लगेच आणि सगळ्यांना क्लिअर केलं. आज केलं ना तर तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं आहे, त्या वाईट शक्तीचं काम फार वाईट असतं. आपल्याला कळत नाही आपले पैसे किती गेले, किती बरबाद झालो. आणि आपले लेकरं जर सुंदर असले तर त्याला तर फार जपून. तुम्हाला नवीन कोरोना एक मला सांगायचं आहे, कोणी आपले आप्तजन असतील किंवा आपली नातेवाईक असतील किंवा कोणी कोणसर माणसं असतील, कोणी चहा पी म्हणलं तिथं लगेच जाऊन चहा घ्यायची. कोणी बसलं जेवण कर्माचं कधीच करायचं बाबा आता जेवण आलो, नाहीतर पिलं तर त्याची अर्धी त्याला द्यायची ना आपली अर्धी घ्यायची. रात्री ते जुने फोल्डर काढते फोटो. सरांनी मग त्या दिवशी आले. मग पुण्याला मी घेऊन आलो. माझ्या संख्ये मी एक नाही, काही जणांना त्यांच्याकडून बरोबर करून घेतलो मी आतापर्यंत. ते म्हणले ना बिदर राजा बिदर काय, त्यांना म्हणलं सर तू मुदा राजा पुन्हा पुण्याला येणार. बरोबर. आज माझी मुलगी जिवंत आहे. तिला वरदान दिलं सरांनी. ती तसंच प्रार्थना करते. बरं साक्षी सुद्धा तसंच प्रार्थना करते. तर तुम्हाला सांगायचं आहे, जिवंत देवाची ओळख ठेवा, कधीतरी प्रार्थना करा. म्हणजे त्याचं तुम्हाला बहिणीची मी हालत फार गंभीर होती ज्यावेळा पुण्याला आली. त्यावेळा मी आणि माझी मुलगी सरांनी त्यावेळा तिला नुकतंच हे दिलं होतं. आम्ही दोघांनीच मिळून तिला क्लिअर केलं. हे बार बार होणार प्रॉब्लेम असतो. म्हणजे थोडं नीट झालं तर लगेच करणार, थोडं नीट झालं तर लगेच करणार. त्यांना लक्षात येतं की हे जाऊन कुठेतरी प्रार्थना केलेत, काहीतरी केलेत, म्हणजे कुणाकडे तरी जाऊन हे आपली व्यथा सांगितलेत. हे माझ्या मुलीची खूप आहे. ही 30 किलोची बॅग डेमार्ट मधून असं उतरून घ्यायची. सिलेंडर तर 2 असे आणि असं उतरून ह्या मुलापेक्षा ताकदवर घ्यायचा ताकद. उस दिन नहीं जब मुझे बोला बाबा मेरा फोटो निकालो तुम, तब मुझे दुख लगा. ये आपल्या घराची तिकडची फोटो है. वो अपना अनिल नेवड़ेकर है ना सर, उसका गाड़ी. वो बोला तेरा बेटी जब तक ठीक नहीं होता रख ले तेरे पास. मैं ही दिला दिया था इसको गाड़ी पुणे से.
तर तुम्हाला सांगायचं सगळ्यांना की तुम्ही म्हणजे देखील जाऊ नका कुठल्याही. आता हे माझी साक्षीच आहे. सरांनी आमच्यासाठी काय केलं मला माहित आहे, बरोबर. मी एकटाच नाही, माझ्या फॅमिलीतले लय जण. आता माझी दाजी शक्ती, त्याच्या नाकातून पाणी काढायचं. ते पाणी म्हणजे आपल्या मणक्यामध्ये आणि मेंदूमध्ये राहणारा फ्लूइड आहे. ते कंटिन्यूस निघून जर गेलं झोपेत तर माणूस बेशुद्ध होतो, अनकॉन्शियस होतो, कधी चक्करून कुठेही पडू शकतो. 9-10 लाख रुपए खर्च करून त्यांनी ऑपरेशन केलं तरी ती नीट झाली. सर किसने किया वो काम, सर के पास गए, रेयर करके लिए, अभी तक वो ठीक. त्यांचं 2 BHK फ्लॅट आहे, त्याच्याकडे 2 इनोवा आहेत, सगळं संपत्ती सगळे भरपूर आहे त्याची. पण काही गोष्टीमुळे नाही असं अडचणीत आली. तर ते आपल्या ह्याचे गुरुच असल्यासारखं आहे. त्यांच्यासाठी ना त्यांना कधी बी आठवण करून ना ते त्यांच्या मागे काम होतं, त्याच्यामुळे ते अर्ध्या रस्त्यात जाऊन परत आलो. मी नाराज आलो होतो त्यांच्यावरती, परंतु ती इथं आले आणि आपल्या सगळ्या समस्या मिटवली. त्यासाठी मी माझ्या परिवारातर्फे, आपल्या या परिवारातर्फे आपला आभार मानतो होता.